सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज, कारण इथं बातम्या नाहीयेत, वास्तव बोलतं. जी सीफेअरची मोठी युनियन आहे आणि मी मालवणी आहे. तर मी म्हणजे गरज साहेबांनी आतापर्यंत खूप बंगले बांधले, खूप लोकांना मदत केली आहे, पण आता ते सगळे मित्र जवळ आले आहेत. तर निर्मिती क्षेत्रात उतरायचं असं त्यांनी ठरवलं आहे आणि लवकरच ते या क्षेत्रात उतरतील आणि यशस्वी होतील अशी खात्री आहे. थँक्यू. नमस्कार, मी सोमनाथ खिलारे. खरंच आता गरज साहेबांनी ही जी टीम बोलवली, कारण मी पण बघा 2022 मध्ये बी.आर. चोपडा फिल्म्स आपबीतीमध्ये रोल केला होता. खरंच मराठी माणसाला मराठीचीच गरज आहे आणि पाहिलं तर मला वाटलं की मी खरंच पुढे आता पत्रकार आहे, पण मला असं वाटलं की मी एक छोटासा हिरो होईल म्हणून, पण मला नाही तिथं प्राधान्य भेटलं, कारण बी.आर. चोपडावाल्यांनी मला पुढं नाही जाऊ दिलं. खरंच प्रथमेश तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि दादाचे पण आभार व्यक्त करू की मराठी माणसाला मराठीच पुढे नेऊ शकतो. म्हणून लास्ट ऑफ जो खंदा आहे, जो चित्रपट, खरंच 21 तारखेला भेट द्या. तर मी जसं पाठीमागे पडलोय तसं यांना पडू नका देऊ, एवढीच इच्छा आहे माझी. कारण मी आता पत्रकार आहे आणि माझी पण इच्छा होती की मी हिरोईन म्हणून, पण मी तिथं झालो नाही, त्यासाठी खंत आहे. तर आपण जसं सांगितलंय लोक वाचलो तर त्याच्यातला श्रमेश आहे. आता या हिरोईनचा एवढा माझा परिचय नाही आहे. जुईली टेमकर म्हणजे आता आमचा कसं राजकारणी 24 तुमच्यापेक्षा जास्त ड्युटी आमची आहे. पिक्चर पाहायला वेळ नाही. आता मी फक्त जेव्हा फॉरेनला प्रवास करतो तेव्हा मराठी पिक्चर आवर्जून पाहतो. परवा 17 तास गेलो ब्राझीलला, तर 3 मराठी पिक्चर मी पाहिले, कारण वेलच तेवढा आहे. पण मराठीत पिक्चर पाहतो आम्ही, रिजनल सिनेमामध्ये पाहतो आणि तेव्हा. तर तुम्ही सर्व नवीन कलाकार आहात किंवा आपण अनुभवी आहात. हास्य जत्रेमध्ये सगळे तुम्हाला पाहतो, यांना तिघांना तर हास्य जत्रेमध्ये नेहमीच पाहतो, अतिशय चांगली कॉमेडी करतात आणि म्हणून त्यांच्या चित्रपटाचा प्रमोशन ही मंडळी शेलगर गावामध्ये आली. आता शेलगर गाव पूर्वीचं राहिलं नाही. आता अटल शेतूमुळे शेलगर गाव येवलवा नोडमुलं फार पुढं गेलेलं आहे आणि या छोट्याशा गावात आपण येऊन प्रमोशन करताय. ही सर्व जी मंडळी आहेत, दिग्गज मंडळी आहेत, पत्रकार आहेत, नेते आहेत, सर्व राजकारणातील आमचे सर्व कुटुंबीय आहेत आणि सर्व आपतेष्ट इथं आलेले आहेत. बऱ्याचशा संख्येने पत्रकार तिथं वेट करतात, पत्रकार परिषद असते. तर त्यांच्या पिक्चरचं प्रमोशन आहे, ते बोलतील आणि मग त्यांची चित्रफित चालेल ते आपण पाहायचे आहे. आणि तो पिक्चर मराठी आवर्जून पहा, का मराठी चित्रपट आपण हिंदी पिक्चर किंवा सिरियल्स पाहताय, मराठी चित्रपटांचा विषय आशय एवढा चांगला असतो, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जो खऱ्या अर्थानं आश्रय तमिळ किंवा साऊथ पिक्चरला मिळतो, का प्रत्येक पिक्चर आला का त्यांचा अगदी जोरदार लोक उतरतात, पाहतात. पण आपण आपल्या कलाकारांना पुढे एवढा चांगला टॅलेंट आहे. मराठीचे अनेक कलाकार आज हिंदी सिरियल्समध्ये जातात, का कारण ते थिएटरमधून येतात. पण ॲक्टिंगमध्ये मराठी नेहमीच पुढं राहिली. मराठी लोकांनीच चित्रपटसृष्टीमध्ये दादासाहेब फाळकेंनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर व्ही शांताराम असलेल्या अनेक लोकांनी काम केलेलं आहे. आणि ही नवीन मंडळी पोरं येतात. खरं तर कलाकार इथं येणं आणि बरेचसे आमचे पत्रकार इथं बसलेले आहेत, यांना लोकांना मानधनाचं काय माहीत नसते. घरातल्या लोकांना जर पिक्चरमध्ये काम करतो किंवा नट होतोय बोललं किंवा पत्रकार होतो, तर हे तुम्हाला माहीत आहे का याच्यामध्ये घरदार चालवता येत नाही. पण अशा क्षेत्रात ते गायक किंवा एक सर्व कलाकार लोक, गायक पण आता गाऊन गेले. का एक तुम्ही पहिला ऑटोमोबाईल इंजिनियर इथं गात होता आणि त्याचे वडील आमच्याबरोबर होते, ग्रामविकास विस्तार अधिकारी विश्वास पाटलांचा, जो चिरंजीव विश्वास म्हात्रेंचा. तर या लोकांना पाठिंबा देणं आपली गरज आहे. आणि आवर्जून मराठी चित्रपटात तुमच्या आजूबाजूला एवढे थिएटर्स आहेत, तर मराठी चित्रपट पाहिलं पाहिजे. तुम्ही जात नाही पाहायला म्हणून मग थिएटर मिळत नाही आपल्याला. आपण ठरवलं पाहिजे का आठवड्याला एखाद तरी मराठी पिक्चर बघू, जास्त खर्च नाही आहे. बाकी तर टी व्ही बघून डोले, सगळ्यांना चष्मे लागले. बऱ्याचशा दर्शनाचा चष्मा पहिल्यानंतर माझ्या लक्षात आला. पण या टी व्हीच्या डेली सोपमध्ये हास्य जत्रा तुम्ही सगळ्यात चांगला, म्हणजे हास्य जत्रा ज्यांनी पाहिला त्याला किती टेन्शन. या बायकांतर उकाल्या पाकाल्या करण्यापेक्षा ते ऐका, त्याच्यामध्ये एकदम चांगला वर्णन असतंय. शुभांगी सांगते कुणावर बोलू नका नेहमी. तर सांगतो तुम्हाला का हास्य जत्रेत गेला तर बायकांची भांडणं नाही, घरातली भांडणं नाही, सासूसारची भांडणं नाही, सगळं तुम्ही विसरून जाल. तर त्याच्यासारखं आपण काम केलं पाहिजे. मिलिंद तू पण वर ये जरा, तू कलाकार आहे आमचा. मिलिंद आमचा नुशीचं जनरल सेक्रेटरी आहे. दीपिका तू इकडे, ही हिरोईन आहे आमची, तिने पण चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. आणि म्हणून हे लोकसुद्धा त्यांना मुद्दाम थांबून ठेवलं. मिलिंद नुशीच्या माध्यमातून त्यांना सांगितलं का एखादा प्रोजेक्ट केला, ते बरेचसे जेव्हा काही त्यांच्या डॉक्युमेंटरी असतील तर तुमचे आपल्या मराठीच्या डायरेक्टर्सना बोलून तो करत असतो. ते ऑल ओव्हर वर्ल्डचे नेते आहेत, सी फेअरचे जगाचे नेते आहेत. दर महिन्याला परदेशामध्ये ते असतात
आणि म्हणून त्यांचा आणि या दीपिका पाटील यासुद्धा त्यांचे वडील पत्रकार होते आणि संपादक होते. अतुल पाटील त्यांच्या कन्या आहेत आणि त्यांनीसुद्धा काम केलेलं आहे. तर तुम्हाला सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत. आता तुम्ही काय बोलायचं ते प्रमोशनचं बोला आणि मी हे करतो. घ्या. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमचा चित्रपट लास्ट ऑफ खांदा येत्या 21 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज होतोय. आणि जसं की सरांनी सांगितलं की आपण मराठी चित्रपटांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी जाऊन नक्की हा चित्रपटगृहात पहा. आम्ही असं म्हणतो की ही प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट आहे, कारण मला असं वाटतं की प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे आणि सगळ्यांनी कधी ना कधीतरी प्रेम केलेलंच असतं आपल्या आयुष्यामध्ये, हो की नाही. तर तुम्हाला चित्रपट पाहताना कम्प्लिटली सगळ्या फिलिंग्स तुम्हाला अनुभवायला मिळते. तुम्ही खुश व्हाल, तुम्ही खळखळून हसाल, तुम्हाला इमोशनल फील होईल, तुम्हाला नॉस्टॅल्जिया फील होईल, कदाचित कोणाची तरी आठवण येईल. सो हे सगळं अनुभवायचं असेल तर तुम्ही जरूर हा चित्रपटगृहात जाऊन पाहिला पाहिजे. 21 नोव्हेंबरला हा रिलीज होतोय आणि तुम्ही नक्की जाऊन पहा. कदाचित तुम्हाला तुमची गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. खरं तर महेंद्र गरज साहेबांचे खूप खूप आभार मानले पाहिजेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी समजावल्या आमच्या आधीच, त्यामुळे त्यांचा शब्द मोठा आहे. तुम्ही सगळे ऐकलंच, म्हणजे आम्ही त्यांच्यासमोर काय बोलू. पण आता आलो आहोत तर थोडं सिनेमाबद्दल सांगतो की आम्ही सगळ्यांनी मिळून एक काहीतरी चांगला प्रयत्न केला आहे, काहीतरी चांगली गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळी तरुण मंडळी एकत्र येऊन सिनेमा करतोय. तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. जसं की सर म्हणाले मगाशी की आपण सिनेमा बघत नाही म्हणून थिएटर मिळत नाही. असो तेच म्हणणं आहे की तुमचा पाठिंबा मिळाला किंवा तुमचं जर आम्हाला प्रोत्साहन मिळालं तर आम्हाला देखील एक वेगळी एनर्जी मिळेल आणि त्याच उमेदीनं आम्ही अजून नवीन नवीन सिनेमे तुमच्यासमोर घेऊन येऊ. आणि हा सिनेमा जसं जुई म्हणाले की प्रत्येकाला काही ना काहीतरी त्यात रिलेट होईल किंवा काही ना काहीतरी तुम्हाला, म्हणजे आता इथे बरीचशी 40 किंवा 40च्या वरची मंडळी मला दिसते, तर त्यांनी आयुष्यात कधीतरी प्रेम केलं असणार एवढं नक्की. हसताय, मला बरेच जण दिसतात हसताना. ह्या दोघांना विचारू का? जास्त तरुण हे दोघं आहेत. तर गालातल्या हस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर असंच आपण आयुष्यात कधी ना कधी कोणावर तरी प्रेम केलेलं असतं, त्यामुळे त्या कुठे ना कुठेतरी आठवणी आपल्या कुठेतरी मनात असतात. त्या कुठेतरी तुम्हाला त्या आठवणींना उजाळा मिळेल. आणि खूप सुंदर सिनेमा आहे, श्रमेशनं लिहिलेला सिनेमा आहे आणि खूप नवीन चेहरे तुम्हाला या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे नक्की 21 नोव्हेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला सिनेमा कसा वाटतो ते नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. मंदार तुम्हाला पुढे सांगेल. माझं नेहमी असंच होतं, शेवटाला माझ्याकडे बोलायला काही राहत नाही, कारण आमचा बने तरी अजून श्रमेश नाही बोललाय. जोही बोलली, आमचे डिरेक्टर तर बोलतीलच. नाही, जे बने बोलला तेच. 21 नोव्हेंबरला आमचा पिक्चर येतं, तो तुम्ही नक्कीच पहा. आणि गरज साहेब पण बोलले की साऊथचा सिनेमा जसा आपण आवडीने बघायला जातो, कारण तो रिजनल असतो त्यांचा, तसा आपला पण हा रिजनल सिनेमा आहे. आणि जसे साऊथच्या सिनेमामध्ये ते लोक त्यांचीच माणसं घेऊन एकमेकांचा हात धरून ते मोठे होतात, तसंच आमच्या श्रमेशने तसा प्रयत्न केला. त्यांनी लिहिला सांगितलं होतं की मला इतर कुठलेच बाहेरचे ॲक्टर नको आहे, जे काय ते माझे मित्रच काम करतील, मग काही होते. आमचं प्रोडक्शन खूप मोठं नाही आहे, पण आमची मनं खूप मोठी आहेत. त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासमोर चित्रपट आणतो आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बघा. तुम्हाला तो आवडेल हे 100% नक्की. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला कामं आवडली तर त्याचं पण तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता आम्हाला इन्स्टाला किंवा असं काहीतरी. घरात घुसून बोललात तरी काय प्रॉब्लेम नाही, आपलं त्या सगळं. आणि 21 तारखेला नक्की बघा सिनेमा. सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. महेंद्र शेठ गरज साहेबचे खूप खूप आभार आणि शेलघर उलवे इथल्या सर्व रहिवाशांचे खूपच आभार. मला एक सांगायचं वाटतं की आपण हे जे कलाकार आहेत, खास करून हे तिघे, निखिल बने, मंदार मांडवकर आणि श्रमेश बेटकर, हे दर दिवशी तुम्हाला भेटतात. तुम्ही घरी रिलॅक्स असताना तुम्ही टी व्हीवरती त्यांना बघता, तुम्ही प्रवास करून मुंबईला जाता, कुठे कुठे जाता कामासाठी, त्या दगदगीच्या प्रवासात सुद्धा तुम्ही मोबाईलमध्ये ह्यांना बघत असता. हे दर दिवशी तुम्हाला 10-15 मिनटं भेटायला येतात, तुमचं मनोरंजन करतात, तुमचा प्रवास सुखकारक करतात. तर आता हे 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला जे सुख मिळतं, तुम्हाला जो आनंद मिळतो, तुम्ही जे हसता,
हे तुम्हाला 2 तास बघायला आवडेल का? तर त्याचं उत्तर आहे की हो, ते 21 नोव्हेंबरला जो सिनेमा येतो त्याच्यामध्ये 2 तास तुमचं मनोरंजन करण्यासाठी ही टीम सज्ज आहे. आणि कृपया करून सर्वांनी थिएटरमध्येच हा सिनेमा बघा आणि खूप एन्जॉय करा. तुमच्यातली ती गोष्ट, प्रेमाची जी भावना, जसं आता हे बाकीची मंडळी म्हणाले, तुमचीच गोष्ट तिथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे सर्व विशेषतः ह्या तिघांचं आणि आपले ॲक्ट्रेस डॉक्टर जुली टेमकर त्यांचं सुद्धा एक वैशिष्ट्य असतं की हे सगळे मातीतले कलाकार आहेत, हे तुमच्यातले कलाकार आहेत. हे तुम्हाला आता प्रत्यक्ष भेटल्यानंतर तुम्हाला ते जाणवलं असेलच. हे तुमच्यातलेच कलाकार, ह्यांना कसं अजून मोठं करता येईल त्याचा शेवटी ते तुमच्यावरतीच आहे. तुमचे आशीर्वाद त्यांना मोठे करतील. आम्ही थोडासाही प्रयत्न करतो आहोत इथं पाय रोवण्याचे, तर तुमच्या आशीर्वादाशिवाय ते शक्य होणार नाही. तर प्लीज 21 नोव्हेंबरला हा सिनेमा आवर्जून थिएटरमध्ये बघा. एवढंच. धन्यवाद. नमस्कार, माझं सचिन कदम नाव आहे. ॲक्च्युली आता मी फार बोलत नाही ॲज अ निर्माता म्हणून, कारण की ह्यांनी तोंड भरून भरपूर स्तुती केलेली आहे पिक्चरची. मला एवढंच म्हणायचं आहे की ह्यांनी सर्वांनी म्हणजे टीमनी पूर्ण फार मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं फळ म्हणून तुम्ही फक्त चित्रपटगृहात जाऊन तो चित्रपट पाहावा ही माझी विनंती आहे. बस एवढंच मला म्हणायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी रमेश बेटकर. सगळ्यांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा. बाकीच्यांनी सांगितलं की 21 नोव्हेंबरला आपला सिनेमा येतो आहे. आता मी डायरेक्ट सिनेमाबद्दल बोलतो की सिनेमाचं नाव आहे लास्ट ऑफ खांदा. आता खांदा म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना आपण जवळचं बघतो 3D, तर तसं नाही आहे. खांदा म्हणजे हा खांदा, शोल्डर. आयुष्यात जेव्हा कधी आपलं काही प्रेमभंग होतो किंवा काय होतं, आपण दुःखात असतो ना, तेव्हा आपल्याला जवळची व्यक्तीचा खांदा हवा असतो व्यक्त होण्यासाठी. सेम आपल्या सिनेमामध्ये आपली जी ॲक्ट्रेस आहे तिचा ब्रेकअप झाला आहे आणि तिला एक खांदा हवा आहे आणि तो खांदा देण्यासाठी आपला हिरो तिच्याकडे जातो. आता त्याचा प्रॉब्लेम असा आहे की तो तिच्यावर प्रेम करत असतो. आता त्याचा प्रॉब्लेम आहे हिचं सांत्वन करू की हिला प्रपोज मारू. तर याच्यामध्ये तो अडकला आहे आणि तो प्रवास दिवसभर घडतो आणि त्या प्रवासात तो तिला कसा प्रपोज मारतो, तो प्रपोज मारतो की नाही, काय उत्तर येतं तिच्याकडून, ही सगळी गोष्ट म्हणजे लास्ट ऑफ खांदा. 4 ओळीत मी अजून सांगेन की जनरली आपल्या सगळ्यांना रिलेट होईल आणि हा सिनेमा लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना रिलेट होणार आहे. कारण आयुष्यात एकदा तरी आपण प्रेम केलेलं असतं, लग्न दुसऱ्याशी झालेलं असलं तरी. तर तुम्ही सिनेमा बघायला गेलात ना तर तुम्हाला जुन्या आठवणी आठवतील, थोड्याशा गुदगुल्या होतील. अरे हो रे, मी तेव्हा बोललं पाहिजे होतं, असं काहीतरी वाटेल. अरे हो, मी बोललो पण जरा मागात पडलं, असं पण वाटेल. तर सगळ्या भावना येतील. तुम्ही फक्त थिएटरमध्ये या. मनोरंजनाची गॅरंटी आम्हा सगळ्यांची आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आम्ही तुमची लेकरं म्हणून तुमच्याकडे आत्ता आलो आहोत. तुम्ही आई वडील समजून आम्हाला आशीर्वाद द्या आणि हाच आशीर्वाद जर थिएटरमध्ये दिसला, जशी आज इकडे गर्दी आहे, तर आमच्या आयुष्याचं सोनं होईल असं आम्हाला वाटतंय. 4 ओळी फक्त लास्ट ऑफ खांदासाठी, की खांदा म्हणजे नेमकं काय असतं, की कसं ओळखावं पहिलं प्रेम आणि कसं व्यक्त व्हावं, हाच असतो प्रत्येकाच्या आयुष्याचा गुंता. कसं ओळखावं पहिलं प्रेम आणि कसं व्यक्त व्हावं, हाच असतो प्रत्येकाच्या आयुष्याचा गुंता. जिथे भावनेचा जीवच होतो अर्था, तोच खरा तुमचा लास्ट ऑफ खांदा. असं सगळं या 4 ओळीमध्ये माझ्या सिनेमाची थीम आहे. तर 21 नोव्हेंबर ही तारीख लिहून ठेवा. 21 नोव्हेंबरला तुम्हाला थिएटरमध्ये यायचं आहे आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गरज साहेब, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. शुभांगीताई, आम्हाला इथे उभं राहण्याची संधी दिलीत, बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही जे 2 मोलाचे शब्द बोललात आणि अंजन घातलं सगळ्यांच्या डोळ्यात, आम्हालाही खूप बरं वाटलं तुम्ही जे बोललात ते. त्यात तुमचं विनोदाचं टायमिंगसुद्धा दिसलं आहे सर. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तुम्ही खूप उत्स्फूर्तपणे गोष्टी, कडू औषध हसत हसत पाजणे म्हणतात तसं तुम्ही केलं आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. मराठी सिनेमा मोठा होईल तेव्हा मराठी माणूस मोठा होईल आणि आपण सगळ्यांनी एकत्र मोठे होऊया आणि महाराष्ट्र घडवूया, महाराष्ट्र मोठा करूया. हीच या दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सदिच्छा व्यक्त करतो. आणि तसंच साहिल रळेकर जो आमचा मित्र आहे, त्याने आमची घरात साहेबांशी भेट घालून दिली. तर साहिल, मी तुझे आभार मानतो. तू इतक्या चांगल्या कार्यक्रमाचा आम्हाला भाग होऊ दिलंस आणि इतक्या चांगले व्यक्ती आमच्या म्हणजे त्यांचा सहवास आम्हाला मिळाला. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. 21 नोव्हेंबर विसरू नका. आज जेवढी गर्दी आहे 4-4 जण घेऊन जा सोबत, पण बघा सिनेमा बघा. थँक्यू. रमेश.